हं. जर नीट परीक्षा क्लिअर नाही झाली तर काय? म्हणजे MBBSला प्रवेश नाही मिळाला तर तिथेच आयुष्य संपतं का? आहा, हा खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. हा प्रश्न दरवर्षी जेव्हा निकाल लागतो ना, तेव्हा अनेक घरांमध्ये एक भयानक शांतता घेऊन येतो. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर एक अजीब भीती असते. असं वाटतं जणू वैद्यकीय विश्वात जाण्याचा तो एकमेव दरवाजा आता कायमचा बंद झालाय. अगदी बरोबर. आणि ते प्रेशर खूप जीवघेणं असतं. खरंय, वर्षानुवर्ष कोचिंग क्लासेसचं ते प्रेशर, अवाढव्य फी आणि एकाच परीक्षेवर अडकलेलं भविष्य. पण आज आपण ज्या संशोधन अहवालावर ही सखोल चर्चा करणार आहोत, तो पाहिल्यावर लक्षात येतं की हा किती मोठा आणि खरं तर धोकादायक गैरसमज आहे. मेडिकल फील्ड आता फक्त एका खोलीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ती एक संपूर्ण नगरी बनली आहे. आणि हीच तर खरी अडचण आहे ना. म्हणजे बघा, आपण जेव्हा वैद्यकीय करिअर असा शब्द उच्चारतो, तेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर फक्त एकच टिपिकल चित्र उभं राहतं. पांढरा कोट घातलेले डॉक्टर. एक्झॅक्टली. पांढरा कोट घातलेले डॉक्टर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले नर्सेस. पण आजकालचं हेल्थकेअर हे तसं राहिलेलंच नाहीये. ती एक प्रचंड मोठी इकोसिस्टम आहे. तंत्रज्ञान, डेटा, मानसिक आरोग्य आणि फायनान्स या सगळ्या खांबांवरती उभी आहे. एखाद्या मोठ्या यंत्रासारखी ती काम करते, जिथे आमचा डॉक्टर हा एक भाग असला तरी इतर शेकडो प्रोफेशनल्स त्या यंत्राला चालवत असतात. हे ऐकायला खूप रंजक वाटतंय. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं ना एका दरवाजाची गोष्ट, ती अशी आहे की एक भव्य आणि सुंदर इमारत आहे. तिला शेकडो दरवाजे आणि खिडक्या आहेत, पण सगळे विद्यार्थी आणि पालक त्या एकाच छोट्या दरवाज्यातून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावर MBBS असा बोर्ड लावलाय. हो, आणि तिथे अक्षरशः चेंगराचेंगरी सुरू आहे. पण याच इमारतीला इतर अनेक भव्य आणि तितकेच महत्त्वाचे दरवाजे आहेत, जिथून अत्यंत सन्मानाने आत जाता येतं. हेच आज आपल्याला या रिसर्च रिपोर्टमधनं उलगडून पाहायचं आहे. म्हणूनच मला वाटतं आपण त्या पारंपरिक दरवाजापासून सुरुवात करूया. म्हणजे कसं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, PCB घेऊन 12वी केली की विद्यार्थ्यांसमोर पहिला आणि एकमेव विचार नीटचाच येतो. हो, साहजिकच आहे. 5.5 वर्षांचा MBBS कोर्स, ज्यामध्ये 1 वर्षाची इंटर्नशिप असते, किंवा मग दंतचिकित्सेसाठी BDS आणि आयुष अंतर्गत येणारे आयुर्वेद म्हणजे BAMS, होमिओपॅथी किंवा युनानी, हे सगळे 5.5 वर्षांचे अभ्यासक्रम. हे कोर्सेस उत्तम आहेतच, पण इथलं जे आर्थिक गणित आहे ना, ते मला थोडं नीट समजून घ्यायचंय. रिपोर्टमध्ये काही आकडे दिलेत, जे बघून खरंच धक्का बसतो. महाराष्ट्रात CET सेल प्रवेश प्रक्रिया राबवतो हे ठीक आहे, पण जर एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज मिळालं नाही, जिथे फी साधारण 65,000 ते 3 लाखांपर्यंत असते, तर प्रायव्हेट कॉलेजची फी थेट 8 लाखांच्या पुढे जाते. हा उडी मारणारा आकडा खूप मोठा नाहीये का? तो प्रचंड मोठा आहे. आणि त्यात आणखी एक तांत्रिक गोम आहे जी अनेकांना माहीत नसते. कोणती? प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जो 15% ऑल इंडिया कोटा असतो ना, तिथे ॲडमिशन मिळवण्यासाठी फक्त फॉर्म भरून चालत नाही. 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आणि तब्बल 50,000 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. बापरे, 50,000 फक्त एका प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी? हो. आणि अनेक सामान्य कुटुंबांसाठी ही रक्कम जमवणं खूप कठीण असतं. म्हणूनच या जीवघेण्या स्पर्धेला आणि आर्थिक ताणाला कंटाळून आता एक नवा ट्रेंड दिसतोय. पशुवैद्यकीय क्षेत्र म्हणजे वेटरिनरी सायन्सेसकडे विद्यार्थ्यांचा कल झपाट्याने वाढतोय. अच्छा, ते साहजिकच आहे तसं. आजकाल पेट क्लिनिक्स खूप वाढलेत. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबद्दल लोक जेवढे जागरूक झालेत, ते पाहता या क्षेत्राला खूप डिमांड आहे. अगदी बरोबर. हा पण 5.5 वर्षांचाच कोर्स आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे माफसू अंतर्गत नागपूर, मुंबई आणि शिरवळमध्ये याला प्रवेश मिळतो. आणि ओपन कॅटेगरीसाठी PCBमध्ये 50% आणि रिझर्व्हसाठी 47.5% गुणांची अट असते. पण इथेही स्पर्धा आहेच. आणि या सगळ्या पारंपरिक शिक्षणासाठी आपल्याकडे एम्स नागपूर, मुंबईचं KEM, JJ हॉस्पिटल किंवा पुण्याचं ससून हॉस्पिटल अशा जागतिक दर्जाच्या संस्था आहेत. आयुर्वेदासाठी पोदार आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचं नाव आहे. हो, त्या खूप नामांकित संस्था आहेत. पण कितीही म्हटलं तरी जागा मर्यादित आहेत हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. हजारो जागांसाठी लाखो विद्यार्थी लढत आहेत. मग इथेच मला तो दुसरा दरवाजा उघडायचा आहे. नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये कमी मार्क मिळाले किंवा त्याने ती परीक्षा दिलीच नाही, तर काय? हे सायन्सचे विद्यार्थी अचानक शून्यावर येतात का? अजिबात नाही. इथेच तर सगळ्यात मोठा बदल घडतोय. नीट शिवाय जे पॅरामेडिकल आणि अलाइड हेल्थचे कोर्सेस आहेत ना, ते आधुनिक आरोग्य सेवेचा खरा कणा आहेत. म्हणजे कसे? उदाहरणार्थ बघा, 4 वर्षांचा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा B.Pharm
लोकांना वाटतं B.Pharm केलं म्हणजे फक्त औषधांचं दुकान टाकता येतं. हो, समाजात साधारण तसाच समज आहे खरं तर. पण प्रत्यक्षात औषध निर्मिती आणि क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर या लोकांना प्रचंड मागणी आहे. किंवा नर्सिंगचं उदाहरण घ्या. BSc नर्सिंगसाठी 17 ते 35 वयोगट आणि PCB मध्ये फक्त 45% मार्क लागतात. अच्छा, म्हणजे क्रायटेरिया खूप कडक नाहीये. नाहीये. आणि आज जगभरात प्रशिक्षित नर्सेसची जी भयानक कमतरता आहे ना, त्यामुळे हा कोर्स म्हणजे एक सुरक्षित ग्लोबल करिअर बनला आहे. पण मला अलाइड हेल्थ सायन्सेसमधल्या काही विशिष्ट कोर्सेसबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण रिपोर्टमध्ये मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे BMLT आणि ऑप्टोमेट्री यांचा उल्लेख आहे. हे नक्की काय करतात? म्हणजे लॅबमध्ये फक्त रक्ताचे नमुने तपासणे एवढंच काम असतं का? तिथेच तर आपण चूक करतो. आधुनिक रुग्णालय या तंत्रज्ञानाशिवाय एक दिवसही चालू शकत नाहीत. विचार करा, आज कोणताही मोठा आजार केवळ ताप किंवा लक्षणांवरून ओळखला जात नाही. खरे, टेस्ट कराव्याच लागतात. हो ना. त्यासाठी रक्ताच्या, पेशींच्या अत्यंत अचूक चाचण्या लागतात. लॅब टेक्निशियनने जर रिपोर्टमध्ये 1 दशांश चिन्हाची चूक केली तर सर्वोत्तम सर्जनही चुकीचं निदान करू शकतो. बापरे, म्हणजे त्यांच्यावर केवढी मोठी जबाबदारी असते. एक्झॅक्टली. त्यामुळे हे तंत्रज्ञ खऱ्या अर्थाने उपचाराचा पाया रचतात. याचबरोबर 4.5 वर्षांचा फिजिओथेरपी म्हणजे BPT कोर्स आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा उभं करण्याचं मुख्य काम हे फिजिओथेरपिस्टचंच असतं. हे खरंय. आणि याच्या शिक्षणाबद्दल रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील काही विशिष्ट संस्थांचा उल्लेख आहे, जो मला खूप रंजक वाटला. पनवेलच्या लाईफलाईन नर्सिंग कॉलेजमध्ये 100% प्रात्यक्षिक आणि NABH मान्यताप्राप्त रुग्णालयांचा अनुभव दिला जातो. नवी मुंबईतल्या DY पाटील स्कूलमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर म्हणजे अवयव प्रत्यारोपण समन्वयक सारखे विशेष कोर्सेस आहेत. पण मला ज्या गोष्टीने थक्क केलं ती म्हणजे पनवेलची ITM स्किल्स युनिव्हर्सिटी. त्यांचं उद्योजकता मॉड्यूलबद्दल म्हणताय ना तुम्ही? हो, म्हणजे तिथे BSc MLT किंवा ऑप्टोमेट्रीच्या विद्यार्थ्याला चक्क एंटरप्रेन्युअरशिप शिकवली जाते. मला सुरुवातीला प्रश्न पडला की एका लॅब टेक्निशियनला बिझनेस शिकण्याची काय गरज आहे. हां. आणि मग काय लक्षात आलं? मग लक्षात आलं की हे विद्यार्थी नुसते नोकरदार बनणार नाहीत, तर स्वतःची पॅथॉलॉजी लॅब किंवा स्वतःचं मोठं ऑप्टिकल शोरूम कसं उभं करायचं, त्याचा फायनान्स कसा सांभाळायचा, हे ते कॉलेजमध्येच प्रॅक्टिकली शिकत आहेत. क्या बात आहे. आणि त्यात लवचिकता पण खूप आली आहे आता. कामोठे येथील MGM सारख्या ठिकाणी जर कोणी आधी DMLT केलं असेल तर त्याला पदवीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश म्हणजेच लॅटरल एंट्री मिळते. पण थांब, हे सगळं ठीक आहे. इथपर्यंत आपण फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांबद्दल बोललो. ज्यांनी 11वी-12वीला सायन्स घेतलंय त्यांच्यासाठी हे मार्ग आहेत. पण जर एखाद्याने चुकून किंवा आवडीने आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं असेल तर त्याच्यासाठी ही संपूर्ण मेडिकल इकोसिस्टम कायमची लॉक होते का? कारण तसं असेल तर हा खूप मोठा टॅलेंटचा अपव्यय आहे असं मला वाटतं. हाच तर समाजातील सर्वात मोठा गैरसमज आहे की विज्ञानाशिवाय वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. अच्छा. हो, आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी कोणत्याही क्लिनिकल डिग्रीशिवाय हेल्थ केअरमध्ये अतिशय उच्च आणि महत्त्वाच्या पदांवर काम करू शकतात. कसं शक्य आहे? म्हणजे एखादा कॉमर्सचा विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये काय करणार? याचंच पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मेडिकल कोडिंग. याच्यासाठी कोणत्याही वैद्यकीय पदवीची अजिबात गरज नाही. मेडिकल कोडिंग. हे ऐकायला थोडं IT क्षेत्रासारखं वाटतंय. हे नक्की काय प्रकरण आहे? हे समजून घेण्यासाठी प्रसंग डोळ्यासमोर आणा. एका रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरने अनेक उपचार केले. आता या उपचारांची माहिती जगभरातील इन्शुरन्स कंपन्यांना, संशोधकांना किंवा जागतिक आरोग्य संघटनेला द्यायची असेल तर ती कशी देणार? कारण प्रत्येक डॉक्टरची भाषा वेगळी, पद्धत वेगळी. अगदी बरोबर. इथे मेडिकल कोडर काम करतो. तो या संपूर्ण शस्त्रक्रियेला आणि उपचारांना ICD-10-CM सारख्या जागतिक स्तरावर प्रमाणित अशा अल्फान्यूमेरिक संकेतांमध्ये म्हणजे कोड्समध्ये बदलतो. अच्छा, म्हणजे मेडिकल रेकॉर्डचं एका युनिव्हर्सल भाषेत ट्रान्सलेशन करायचं काम, जेणेकरून अमेरिकेत बसलेल्या एखाद्या सिस्टमलाही कळेल की भारतात नक्की कोणती शस्त्रक्रिया झाली आहे. बरोबर. आणि यासाठी आर्ट्स किंवा कॉमर्सचा कोणताही विद्यार्थी फक्त 3 ते 6 महिन्यांचा कोर्स करून यात प्रवेश करू शकतो. त्यांना फक्त मानवी शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शब्दांची बेसिक माहिती दिली जाते. क्या बात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर AAPC किंवा AHIMA चे सर्टिफिकेट मिळाले की काम सोपं होतं. एरोलेथ, कोडिटेक,
महापेमध्ये एक्झमॅग्रूज आणि मुंबईत एक्सपर्ट हेल्थकेअर अशा संस्था हे ट्रेनिंग देतात आणि थेट ओमेगा किंवा कॉग्निझंटसारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब मिळतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक मोठा विषय आता चर्चेत आहे, तो म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी. कारण कोविडनंतर मानसिक आरोग्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन खूप बदललाय. लोक आता थेरपीबद्दल मोकळेपणाने बोलू लागलेत. हो, आणि भारतीय पुनर्वसन परिषदेने म्हणजे RCIने यातीत अतिशय महत्वाचा आणि मोठा बदल नुकताच केलाय. कोणता बदल? पूर्वी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होण्यासाठी आधी MA आणि मग MPhil करावा लागायचा. पण आता तो जुना MPhil कोर्सच बंद करण्यात आलाय. अच्छा, मग आता थेट प्रवेश मिळतो. हो, त्याऐवजी थेट 2 वर्षांचा व्यावसायिक MA क्लिनिकल सायकोलॉजी कोर्स सुरू झालाय. म्हणजे वेळ वाचला. पण याला ॲडमिशन कसं मिळतं? ज्यांनी आर्ट्समधून 3 वर्षांचे नॉर्मल BA सायकोलॉजी केली आहे त्यांना 1 वर्षाचं ब्रिज कोर्स किंवा 2 वर्षांचं सामान्य MA पूर्ण करावं लागतं. पण ज्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार 4 वर्षांची BA ऑनर्स सायकोलॉजी केली आहे ना, त्यांना या नवीन प्रोफेशनल MA कोर्सला थेट प्रवेश मिळतो. क्या बात आहे. पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी तसेच पुणे आणि मुंबई विद्यापीठात याच्या उत्तम संधी आहेत. हे खूपच लॉजिकल आहे. पण मगाशी आपण कॉमर्सचा विषय काढला होता. कॉमर्सचे विद्यार्थी मेडिकल कोडिंग व्यतिरिक्त आणखी काय करू शकतात? हॉस्पिटल फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, BCom किंवा BBA केलेले विद्यार्थी थेट हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात शिरू शकतात. एक मिनिट, तुम्ही म्हणताय की एखादा कॉमर्सचा विद्यार्थी पुढे जाऊन अपोलो किंवा फोर्टिससारख्या मोठ्या हॉस्पिटलचा फायनान्स हेड बनू शकतो? माझा नेहमी असा समज होता की हॉस्पिटल्स फक्त सिनियर डॉक्टर्सच चालवतात. कॉमर्सचा माणूस सर्जनच्या जगात कसा टिकतो? हाच तर मुद्दा आहे. एक मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणं हे एखाद्या मोठा कॉर्पोरेट कंपनी चालवण्यासारखंच आहे. तिथे फक्त ऑपरेशन्स होत नाहीत. एखादा रुग्ण इमर्जन्सीमध्ये येतो तेव्हा सर्जन त्याचं आयुष्य वाचवण्यात व्यस्त असतो. आहा. पण त्याच वेळी पाठीमागे त्या रुग्णाचं इन्शुरन्स कव्हर चेक करणं, TPA अप्रूव्हल घेणं, हॉस्पिटलचं GST मॅनेजमेंट बघणं, हे सगळं काम सर्जन कसा करेल? अरे हो, आजकाल प्रत्येक पेशंट इन्शुरन्सवर अवलंबून असतो. आणि ते क्लेम्स सेटल करणं, फायनान्स मॅनेज करणं, हे काम कॉमर्सचाच माणूस करू शकतो. रुग्णावर उपचारासाठी जेवढी गरज शल्यचिकित्सकाची असते तेवढीच गरज ते हॉस्पिटल आर्थिकदृष्ट्या सुरळीत चालवण्यासाठी उत्तम फायनान्स मॅनेजरची असते. जर फायनान्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन कोलमडलं तर सर्वोत्तम डॉक्टरही काम करू शकणार नाही. क्या बात आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहोत. आणि यातूनच मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय. तंत्रज्ञान आणि भविष्यातील करिअर. समजा एखाद्याने अगदी बेसिक BSc केली आहे मायक्रोबायोलॉजी किंवा झुलॉजीमध्ये, त्याच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत? कारण BSc नंतर सहसा मुलं MSc करतात आणि अकॅडमिक्समध्ये जातात. त्यांच्यासाठी क्लिनिकल रिसर्च हा अतिशय वेगाने वाढणारा पर्याय आहे. BSc नंतर 1 किंवा 2 वर्षांचा PG डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च करता येतो. अच्छा. हे झाल्यावर सिप्ला, सन फार्मासारख्या कंपन्या किंवा थेट ICMR सारख्या संस्थांमध्ये काम मिळतं. तिथे ते नव्या औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स मॅनेज करतात. आणि रिपोर्टमध्ये IT सेक्टर आणि हेल्थकेअरच्या कॉम्बिनेशनबद्दलही काहीतरी आहे ना? हो, विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये आता हेल्थ डेटा ॲनालिस्ट म्हणून मोठ्या प्रमाणावर भरती होतीये. डेटावरून आजारांचे पॅटर्न शोधणं हे भविष्यातील वैद्यकीय क्षेत्राचं सर्वात मोठं काम असणार आहे. आणि या सगळ्या पॉलिसी मेकिंग किंवा मोठ्या स्तरावर जाण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे TISS मुंबईचे काही कोर्सेस रिपोर्टमध्ये ठळकपणे दिलेत. हो, TISSमध्ये 2 अतिशय महत्त्वाचे कोर्सेस आहेत. पहिला म्हणजे मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ. यासाठी देशभरातील कोणत्याही पदवीधराला CUET PG परीक्षेद्वारे प्रवेश मिळतो. यात जर एखाद्याने सोशल एपिडेमिओलॉजी हा विषय निवडला तर त्यांना खूप मोठ्या संधी मिळतात. मी वाचलं याबद्दल. म्हणजे त्यांना थेट जागतिक आरोग्य संघटना किंवा WHO आणि युनिसेफमध्ये काम करण्याची संधी मिळते. म्हणजे एक साधी BScची पदवी आणि योग्य दिशा तुम्हाला थेट जागतिक पातळीवरील पॉलिसी मेकिंग टेबलवर नेऊन बसू शकते. अगदी तसंच. आणि दुसरा कोर्स आहे मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे MHA. पण ज्यांची सायन्सची बॅकग्राऊंड नाही आहे तेव्हा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कसं समजणार? मेडिकल टर्म्स खूप अवघड असतात ना? त्यासाठीच तर नवी मुंबईच्या MGM सारख्या संस्थांमध्ये MHA कोर्समध्ये खास ब्रिजिंग मॉड्यूल्स ठेवले आहेत. अच्छा, म्हणजे बेसिक क्लिअर करण्यासाठी. हो, म्हणजे आर्ट्स किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आधी वैद्यकीय कार्यपद्धती आणि बेसिक टर्म्स समजून घेता येतात आणि मग ते मुख्य मॅनेजमेंटच्या अभ्यासाला लागतात. तर याचा सगळा अर्थ काय निघतो?
आपण आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देण्यावर म्हणजे प्रिव्हेन्शन आणि डेटा यावर जास्त फोकस करत आहोत का? नक्कीच. भविष्यात हेल्थकेअर म्हणजे फक्त आजारी पडल्यावर दवाखान्यात जाणं नसेल. डेटा अनालिसिस आणि पब्लिक पॉलिसीच्या मदतीने आजार रोखणं हे मुख्य काम असेल. आणि त्यासाठी या सर्व प्रोफेशनल्सची गरज लागणार आहे. हे सगळं ऐकताना एक वेगळीच ऊर्जा मिळतेय. पण तरीही या अथांग महासागरात उडी मारण्यापूर्वी काही काळजी घेणं गरजेचं आहे. कुठलाही कोर्स निवडताना आपण काय तपासलं पाहिजे? ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या क्षेत्रात संधी भरपूर आहेत, पण खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. क्लिनिकल सायकोलॉजीचा कोर्स असेल तर तो RCI मान्यताप्राप्त आहे की नाही हे नक्की तपासा. बरोबर. तसंच पॅरामेडिकल कोर्ससाठी महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची संलग्नता आहे का हे पाहणं मस्ट आहे. हे व्हेरिफिकेशन यशस्वी करिअरची पहिली पायरी आहे. अगदी बरोबर. आजची ही सखोल चर्चा ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. एक परीक्षा, मग ती नीट असो वा दुसरी कोणतीही, ती एखाद्या विद्यार्थ्याचं संपूर्ण भविष्य कधीच ठरवू शकत नाही. मार्कशीटवरचे आकडे माणसाची क्षमता मोजू शकत नाहीत. खरंय. समाजाची सेवा करण्यासाठी आणि एक उत्तम आर्थिकदृष्ट्या स्थिर आयुष्य जगण्यासाठी या हेल्थकेअर इकोसिस्टममध्ये असंख्य वाटा आहेत. गरज आहे ती फक्त डोळे उघडून या नव्या संधींकडे पाहण्याची. जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टीवर आपण थांबूया. नक्की सांगा. आपण टेक्नॉलॉजीच्या अशा वळणावर आहोत जिथे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI माणसापेक्षा जास्त अचूकपणे MRI वाचू शकेल, आजारांचं अचूक निदान करू शकेल. मग अशावेळी केवळ पुस्तकी पाठांतर करून मिळवलेली बुद्धिमत्ता जास्त महत्वाची ठरेल की रुग्णाचा हात हातात घेऊन त्याला धीर देणारी मानवी सहानुभूती आणि नव्या गोष्टी आत्मसात करण्याची लवचिकता? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो ना. जर AIने रिपोर्ट वाचला तर त्यानंतरच्या उपचारांची दिशा ठरवण्यासाठी तिथे हाच फायनान्स मॅनेजर, सायकोलॉजिस्ट किंवा ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर उभा असेल. वैद्यकीय क्षेत्रातील खऱ्या यशाची गुरुकिल्ली नेमकी कशात दडलेली आहे हा विचार आपण सर्वांनीच करायला हवा.